नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून अति पाऊस पडल्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे. शेतकरी घायल झालेला आहे. शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे. यासाठी राज्य शासनाने किती पैसे रक्कम मंजूर केलेली आहे, या निष्कावरती 5 निष्कर्ष लावलेले आहेत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी. आणि किती तारखेपर्यंत पैसे हे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आणि शेतकरी मित्रांनो, राज्य शासन तसेच केंद्र शासन यांनी किती शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे, व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. अतिवृष्टी जाहीर केली आहे का, केली आहे तर कोणते निष्कर्ष लावले आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या मालाची किती किंमत शासनाने मोजलेली आहे. व्हिडिओला सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचं खरंच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ पाहत आहोत की अक्षरशः जमीनसुद्धा काहींच्या ठिकाणी जमीनसुद्धा वाहून गेलेली आहे. काहींच्या घरामध्ये भरपूर पाणी घुसलेलं आहे. त्यांचा संसार उघड्यावरती पडलेला आहे. आपण अशा परिस्थितीमध्ये सरकारकडे अपेक्षा ठेवू शकतो आणि सरकारनेही आपली अपेक्षा पूर्ण करावी अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा असते. मित्रांनो, गेल्या काही 15-20 दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे तसेच संसाराचे सुद्धा उद्ध्वस्त झालेले आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता सरकारने मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवरती आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेले आहेत. काय निर्णय घेण्यात आले आहे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. शेतकरी मित्रांनो, सरकारने मदत जाहीर केलेली आहे. त्या मदतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना जाहीर केले आहे की शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 2,115 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला 2,115 कोटी रुपये हे वितरित करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ओला दुष्काळ जाहीर न करता दुष्काळ परिस्थितीत दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती यावेळी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही आहे, परंतु ओला दुष्काळामध्ये ज्या सवलती तुम्हाला दिल्या जातात त्या सवलती यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पहा, ओला दुष्काळ जाहीर. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की जरी अधिकृत मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळाची संकल्पना नसली तरी दुष्काळाच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा एक निर्णय अशा प्रकारे आहे, ओला दुष्काळाची जाहीर केल्यासारखाच आहे. या सवलतीचा फायदा काय होणार आहे? यामुळे कर्जवसुली थांबणे, वीज बिलात सूट आणि विद्यार्थ्यांचे शुल्कात माफी यासारख्या दुष्काळी परिस्थितीसारखे सर्व सवलती शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, परंतु ओला दुष्काळासारख्या सर्व सवलती तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये पहिली सवलत आहे, तुमचं कर्जवसुली थांबणार आहे. त्यानंतर वीज बिलामध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या शुल्क फीमध्ये, म्हणजे विद्यार्थ्याची जी फी भरतात शाळेची, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे माफी मिळणार आहे. अशा प्रकारे दुष्काळी परिस्थितीचे अहवाल घेता लक्षात तुम्हाला ह्या सवलती मिळणार आहेत. त्या शेतकरी मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर शेतीमालाचं नुकसान तर झालेलंच आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांचा संसारसुद्धा उघड्यावरती पडला आहे. अशा सर्व लोकांना शासनाकडून आर्थिक मदत जास्तीत जास्त मिळवावी हीच आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे. शेतकरी मित्रांनो, प्राथमिक अंदाजानुसार राज्यामध्ये सुमारे 60 लाख हेक्टर क्षेत्रावरती पिकाचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने 2 टप्प्याची मदत जाहीर केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2,115 कोटी रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रांनो, पहिल्या टप्प्याची रक्कम जी आहे ती थेट तुमच्या अकाउंटवरती DBT प्रणालीद्वारे दिवाळीपूर्वीच जमा होणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना अंतर्गत देय असलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती लवकरच पडणार आहे अशी माहितीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आरोग्य संदर्भात एकसुद्धा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये सर्व
कॅन्सर सेवा धोरण राज्यात कॅन्सर सेवा धोरण मंजूर करण्यात आलेलं आहे. उद्दिष्ट या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील कॅन्सर उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याची केंद्र आणि L3 केंद्राची जाळे तयार करण्यात येणार आहे. मित्रांनो, जे कॅन्सरचे पेशंट आहेत, जे शेतकरी कॅन्सरमध्ये झुंजत आहेत, त्यांना खूप पैशाची गरज लागते. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी कॅन्सर सेवा धोरण हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू करण्याचा निर्णय इथे L3 केंद्राचं जाळं पसरणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. शेतकऱ्यांचे नुकसान संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून काय हालचाल चालू आहे त्या संदर्भात. शेतकरी मित्रांनो, परत एकदा आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून, जे शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे आणि घरांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी ही मदत खूप छोटी आहे. आमची विनंती आहे सरकारना की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, कारण शेतकरी आज हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांचं आज संकट आलेलं आहे तर केंद्र शासनाने यासाठी नक्कीच पुढं यायला पाहिजे. राज्य शासनाला हातभार लावायला पाहिजे. केंद्र शासनाने कमीत कमी हेक्टरी 1 लाख रुपये मदत जाहीर करावी, एवढीच आमची केंद्र शासनाकडे देखील विनंती आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.